नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे जर तुम्ही घर बसल्या तुमचा 7/12 तुमच्या मोबाईलद्वारे बघायचा असेल तर तो कशा पद्धतीने बघायचा आहे। सर्व डिटेल आपण मोबाईलद्वारेही करणार आहे। फक्त मी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवरती दाखवणार आहे। तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो कशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता तुमचा 7/12। तुमच्या नावावरती किती जमीन आहे, किती क्षेत्र आहे, तुमचा फेरफार नंबर काय आहे, या गोष्टी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये 2 मिनिटात समजणार आहेत। तर व्हिडिओमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बनवून राहायचं आहे आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करायचं आहे। मित्रांनो, स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतोय मोठं दिसण्यासाठी, पण प्रोसेस समजून घ्या। सर्व मोबाईलमध्येही सेमच दिसणार आहे आणि जी तुम्हाला मी दाखवतोय ते पण सेमच दिसणार आहे। बघू शकता इथं आपल्याला महाभूमी लेख अशा पद्धतीने सर्च करायचं आहे। 7/12 ऑनलाईन सर्च केल्यानंतर खाली एक लिंक येईल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल ओपन होईल। आता आपल्याला 7/12 हा आपण ऑनलाईन बघणार आहे, तर इथं एक क्लिक आहे, अशाच पद्धतीने ठेवायचा आहे। खाली बघू शकता जिल्हा लिहिलेला आहे, याच्यामध्ये आपला जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तालुका आहे तो निवडायचा आहे। त्यानंतर विलेज गावाचं नाव तुमच्या काय आहे ते निवडायचं आहे। त्यानंतर खाली बघू शकता इथं आहे सर्वे नंबर, गट नंबर। आता तुमच्याकडे जर सर्वे नंबर असेल तर इथं सर्वे नंबर टाकू शकता, किंवा जर तुम्ही नावावरून सर्च करणार असाल तर नाव पण टाकून सर्च करू शकता। पण जर तुमच्याकडे नवीन लेटेस्टमध्ये 7/12 नसेल, जुना 7/12 असेल तर तो तुमचा नावावरून सर्च होणार नाही, सर्वे नंबरवरून सर्च होणार। तर सर्वे नंबर आपल्याला खाली टाकायचा आहे। बघू शकता सर्वे नंबर आहे, याच्यामध्ये आपल्याला सर्वे नंबर आपल्याला टाकायचा आहे। शोधावरती क्लिक करायचं आहे। आता सर्वे नंबरचा जो पोर्ट नंबर असतो तो आपल्याला सर्च करायचा आहे। इथं लिस्ट येईल, त्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। इथं बघू शकता मोबाईल नंबर आपला टाकू शकता कोणताही, असं काही नाही की रजिस्टर असला पाहिजे, तुम्ही कोणताही मोबाईल नंबर टाकू शकता। त्यानंतर खाली बघू शकता भाषा निवडा आहे, मराठी आपली भाषा ऑलरेडी आहे। त्याच्यानंतर सांकेतिक क्रमांक म्हणजे कॅप्चा, इथं जो समोर दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला इथं टाईप करायचा आहे जसाच्या तसा। त्यानंतर खाली सबमिटचं बटन दिलं आहे, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रोसेस होत आहे, बघू शकता अशा पद्धतीने आपण जो 7/12 आपल्याला चावडीमध्ये मिळतो तो सेम 7/12 आपल्याला मिळणार आहे। फक्त हा आपण कुठं वापरू शकत नाही, आपल्याला डिटेल बघण्यासाठी हा आपला 7/12 आपण ऑनलाईन मोबाईलद्वारे डाउनलोड करू शकतो। अशा पद्धतीने तुम्हाला हा 7/12 घ्यायचा आहे। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला टेक्निक मराठी चॅनलला सबस्क्राइब 100% करायचं आहे। भेटूया मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।